मी निघते 10 मिनिटात. तोपर्यंत डॉक्टर स्वातीनं पेशंटची हिस्ट्री घेऊन ठेवा. हो हो ओके. मॅम राधा, मगाशी सौरभचा फोन आला होता. तू त्याचे फोन घेत नाहीयेस, त्याला फोन करत नाहीयेस. तो खूप व्याकुळ झालाय ग. तुला फोन करायला सांगितलंय त्याने. राधा, मॅम तुम्हाला सिच्युएशन माहिती आहे ना. अगं काय कसले शब्द मानतेस तू? नाही मॅम, नाही. मी उगीच फोन करीन आणि नवीन गैरसमज तयार होतील. नको. मॅम माझ्यासोबत येता? कुठे? सांगते मी, चला. अगं पण कुठे जायचंय? सांगते मी, तुम्ही चला तरी. आलीच. अरे मधू उठला. मधूने आवरलं. मधूला भूक लागली. आरडाओरडा केल्याशिवाय घरामध्ये काय मिळणार आहे की नाही? काय चाललंय तुझं? म्हणूनच तुझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. कशाला आरडाओरडा करतोयस? वृद्धाश्रमातून आला ना तेव्हा जरा बरा वागत होतास. थोडे दिवस गेले लगेच तुझं सुरू झालं. पहिले पाडे 55. का वागतोयस तू असा? कळेल 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 तुला, नक्की कळेल. ही घरामध्ये कशी आली? ही घरामध्ये कशी आली काय विचारतोय मी घालू? बरोबर परमेश्वराने जोडा एकमेकांना लांडग्याला लांडगी शोभून दिसतात बघ कसे. आमच्या ते गरीब गाई राधाला घराच्या बाहेर हाकललं आणि हिला घरात घेतली. सांग ना मला, ही घरामध्ये कशी आली? काय झालं? काय चाललंय हा आरडाओरडा? हो हो, कोण कोणाला विचारते बघा. ताशा ढोलाला विचारते तू का पडवून घेतोयस? वा, चांगला न्याय. दादा, मी काय म्हणते ते जरा ऐकून घ्याल का आधी? आधी मला सांग, ही मुलगी या घरात परत कशी आली? अहो असं काय करताय? केदारची बायको आहे ना ती, तो घेऊन आला तिला. त्याचं असं म्हणणं आहे की अशाही परिस्थितीत तो तिला बायकोच मानतो आणि तो तिला सांभाळायला तयार आहे. आणि आपल्या सगळ्यांचा विरोध असला तर त्याचं म्हणणं असं आहे की तो गार्गीला घेऊन घर सोडायला तयार आहे. फक्त त्याला त्याचा आधी वाटा देऊन टाका. अच्छा, वाटा मागतोय? हो, देऊया की, देऊया वाटा देऊया. मग वाटा द्यायचाच असेल तर मग आता सगळ्यांचाच वाटा द्यावा लागेल. मग बोलवा, राधालाही बोलवून घ्या. नाही पण सौरभ इथे नाहीये. सौरभची काय गरज आहे? आता मार्कंड नाहीये तरी तू नाही का घेणार तुझा वाटा? सौरभ नसला तरी चालेल, राधा असली की बस झालं. देऊन टाकू वाटा तिला. हे बघा दादा, केदारने आपल्या बायकोच्या बाबतीत काय तो निर्णय घेतलाय तसाच सौरभला राधाच्या बाबतीत घेऊ द्या. आणि मला या सगळ्यामध्ये धरू नका, कळलं? अरे निर्णय शेवटी मीच घेणार आहे, कळलं का? अंतिम निर्णय माझा असेल. मृत्यूपत्र मी करणार आहे. हा मत दाखवतो तुम्हाला. ए घारू, एक काम कर, त्या करमरकर वकिलांना बोलवून घे. हा, मृत्यूपत्र करायचंय म्हणावं. असं मृत्यूपत्र करतो ना, सगळ्यांचे दात घशात घालतो की नाही बघा एकेकाच्या. वाटा मागतायत काय? वाटा मागतायत. आता येऊ दे करमरकर वकिलांना, मग बघा एकेकाची मजा. भ्रमात आहेत, भ्रमात. बोलवा म्हणावं करमरकर वकिलांना. होऊन जाऊ दे काय तो सूक्ष्म मोक्ष. सगळं गाडं भलतीकडेच चाललंय. खरं काय ते गार्गीकडून काढलंच पाहिजे. हा, अरे होय रे बाबा, माहित आहे मला. कल्पना आहे मला. आणखी पैसे लागणार ती. अरे आता 5 लाखाची केली ना व्यवस्था बोलल्याप्रमाणे, मग बाकीचे पण उभे करतो ना. हा माहित आहे मला. अरे पण थोडासा तरी येळ लागणार की नाही? माझ्या काही खिशात पैसे आहेत काय? हा हा, करतो करतो.
मी उभे करतो पैसे कसे पण. आय माय यशवंत डगेने एकदा शब्द दिला ना म्हणजे दिला. मी करणार उभे. हा मी करतो. चल ठेवतो. लिंबू सरबत पैशा पैशांचा शाळेतल्या मुली आल्या खेळायला खेळून खेळून खोकला झाला डॉक्टर आले तपासून गेले खो खो खो. लिंबू सरबत पैशा पैशांचा शाळेतल्या मुली आल्या खेळायला खेळून खेळून खोकला झाला डॉक्टर आले तपासून गेले खो खो खो. कशा आहात तुम्ही? मस्त. मजा मस्ती चालू आहे ना? भरपूर खेळताय? व्हेरी गुड. कोण आलाय बघितलं का? कोण? नमस्ते नमस्ते. काय अभ्यास चालू आहे ना का नुसतीच मजा चालली आहे? राधाताई हे तुझ्यासाठी. थँक्यू. राधाताई नुसतं थँक्यू बोलून नाही चालणार. आधी आम्हाला एक गोष्ट सांग. गोष्ट मी दोन्ही एकत्र कसं म्हणणार? आयदर गाणं म्हणेन नाही तर गोष्ट म्हणेन. एक काहीतरी ठरवा. गाणं का गोष्ट? राधाताई सिंपल आहे. गाणं असणारी गोष्ट सांग. बघा आजची पिढी स्मार्टनेस घेऊनच जन्माला आली आहे राधा. आता अच्छा बर ठीक आहे. मी पण गाणं नाही म्हणणार आणि गोष्ट पण नाही सांगणार. एक मिनिट. पण मी असं काहीतरी करणार आहे ज्याने तुम्हाला खूप मज्जा येईल. आलेच मी. पकड. बघा बघा मी तुम्हाला देते. या 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 हे तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी. एकत्र हे तुझ्यासाठी. तू तिकडे जाते बघ. खेळायचंय. हे तिघींनी मिळून खेळायचं.
गार्गी, कशी आहे तुझी तब्येत? बरी आहे. मनावरचा ताण हलका झालाय ना, त्यामुळे खूपच बरी आहे. ताण मनावर असणारच ग, प्रश्नच नाही. आणि आम्हा सगळ्यांसमोर अशा अवस्थेत वावरायचं म्हणजे. पण गार्गी, केदारला हे माहीतच असणार ना तुझ्या प्रेग्नन्सीचं? नाही म्हणजे त्याला हे माहीतच होतं ना? कोणी तुला येऊन विचारलं तुझ्या प्रेग्नन्सी विषयी केदारला लग्न आधी माहित होतं का, तर सरळ नाही म्हणून सांगायचं. आलं लक्षात? तरच आपण राधा आणि सौरभला धडा शिकवू शकू. नाही, तेच तर दुर्दैव आहे ना माझं. गारुअण्णा, मी सांगितलं होतं राधाला की आपण केदारना सगळं सांगूया, म्हणजे ते त्यांच्या घरच्यांना सगळं सांगतील, नाहीतर ती फसवणूक ठरेल घरच्यांची. नाही पण असं कसं? निदान केदारला तरी कळल्याशिवाय राहणारच नाही ना. आणि तू आणि तुझे आई वडील तरी कसे काय तयार झाले मग या लग्नाला? राधामुळे. तिनेच आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कोणीही सत्य घरच्यांना सांगायचं नाही. मी काय ते मॅनेज करेन. आणि माझी अवस्था तर त्यावेळी अशी होती की राधाने सांगितलं त्याप्रमाणे लग्नाला हो म्हणायचं, नाहीतर मग जीव द्यायचा. गारुअण्णा, तिने स्वतः सांगितलं होतं की एकदा लग्न झालं की झालं, मी करेन ना सगळं मॅनेज. आणि तुम्हाला एक सांगू का गारुअण्णा, केदार खूप चांगले आहेत, माझ्यावर खूप प्रेम करतात. म्हणून तर एवढं सगळं होऊनही त्यांनी मला वाऱ्यावर नाही सोडलं. मला असं वाटतंय राधाच्या मनात ना केदारबद्दल काहीतरी राग आहे. त्या दोघांचं लग्न होणार होतं ना, म्हणूनच बहुतेक. नाही, राधा अशी मुलगी नाहीये असं तुम्हाला वाटतंय गारुअण्णा? अहो पण सगळं तुमच्या डोळ्यासमोरच घडलंय ना. केदारना जर का ठाऊक असतं तर त्यांनी घरातल्यांना सांगितलं असतं ना सगळं खरं. ही अशी फसवणूक झालीच नसती घरच्यांची. पण राधानेच त्यांना सांगितलं की असं काहीही सत्य घरातल्यांना सांगू नका म्हणून. दिसतं तसं नसतं अण्णा. अगं पण गार्गी, ऐकलत ना अण्णा, स्वतःच्या बहिणीशी कशी वागली ती. तिच्या रूपाला आणि गोड वागण्याला भुललो आपण. अगं पण सीमा, नाही अण्णा, यापुढे राधाचं नाव या घरात घ्यायचं नाही. तिचं नावही नको आणि तिची आठवणही नको. त्रास होतो, मला त्रास होतो. सीमा, मामाच्या गावाला जाऊया जाऊया. आता थांबली. आता काय खेळायचं मला सांगा. हा, गुड आयडिया. मी जाते तर तुम्ही खेळा. अगं मी जमले राणी, तुम्ही एक खेळ खेळा मग मी परत येते. बरं, त्यांना आराम करू दे, आपण खेळूया. ओके, चला. सांभाळून जा. हो, आले मी. आता राज्य कोणावर? माझ्यावर? नेहमी मीच का? अच्छा, बर, ठीक आहे. ओके. हे किती? 3. हे किती? 1. हे किती? 6. 2. रेडी रेडी.
राणी, काय झालं? अगं अगे रंजू, काय झालं? रंजू काय झालं, बोलशील की नाही? काय झालं? काय सीमा, काय झालं? यश, अगं यश ना, काय झालं सांग ना. त्याचं नक्की बाहेर कुठेतरी अफेअर आहे सीमा. काय बोलतेस तू? अगं मग त्याला एवढे पैसे कशाला लागताय? त्याने नक्की दुसरा संसार ताटलाय. हे बघ, तू शांत हो. मला नाही वाटत यश असं काही करतील. तू ये जरा कामाला मदत कर मला. ये. नाही ग, ऐक ना, मी ना आता त्याला फोनवर बोलताना ऐकलं ग. काय? तो म्हणत होता आणखीन पैशांची व्यवस्था करावी लागणार आहे का? नाही नाही, ती मी करीनच. मला खूप भीती वाटते ग सीमा. नक्की काहीतरी आहे, काही सांगत नाहीये ग तो. तू विचार ना. आपण बोलूया त्याच्याशी. तू शांत होशील का जरा? संजय, मी जरा पुण्याला चाललोय, माझं एक काम आहे. 2-3 दिवसात परत येईन. मला प्रवासात जाताना काहीतरी खायला डबा दे. हा, लवकर दे, मी थोड्या वेळात निघतोय. थांबा यश. यश, मला सांगा, हे सगळं काय चाललंय? तुम्ही राधाकडनं पैसे घेतलेत, आणखीन लागले तर व्यवस्था करतो असं फोनवर कोणाला तरी सांगता. तुमच्या बायकोने विचारलं तर तुम्ही धड काही उत्तर देत नाही. काय समजायचं तिने? आम्ही काय समजायचं? काय आहे हे सगळं? बोला ना जरा. यश, बघितलंच ना, काही बोलत नाहीये, सांगत नाही. बघूया आपण काय करायचं ते. तू शांत. या पुस्तकात की नाही पारंपरिक झोपली ना? कसं वाटलं इथे येऊन मॅम? मला तर खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी अशा निरागस विश्वात आले. बरं वाटतंय. घरातल्या त्या वातावरणामुळे मन अगदी दुःखी, खिन्न झालं होतं. राधा, मला माहिती आहे मी हे बोललेलं तुला आवडणार नाही, पण ही गोष्ट सत्य आहे की तुझ्या घरची माणसं ही तुझ्याशी अतिशय बेजबाबदारपणे आणि आतताईपणे वागलेली. त्यांचं वागणं हे पूर्णपणे चुकीचंच आहे. पण मॅम, नाही नाही नाही, तू कुठल्याही प्रकारे त्यांची तरफदारी करण्याचे एक्सप्लेनेशन मला देऊ नकोस. डॉक्टर आहेस तू. परिस्थितीकडे वस्तुनिष्ठपणे पाहणं हा आपल्या प्रोफेशन मधला पहिला धडा असतो. डॉक्टरच जर सारखा भावनावश झाला, त्याच्या डोळ्यात सारखं पाणी यायला लागलं तर त्याला समोरचं सगळं धुसर दिसेल, त्याचं निदान चुकू शकतं. मॅम, पण मी एक सून म्हणून, एक बायको म्हणून, एक जाऊ म्हणून त्या घरी वावरते. एक डॉक्टर म्हणून नाही. ते माझं घर आहे, ती माझी माणसं आहेत. तुझी माणसं आहेत ना सगळी? मग सीमानं तुला घराबाहेर काढलं तेव्हा त्यातला एकही जण का नाही पुढे आला? का नाही कोणी थांबवलं तिला? हे बघ, तू त्यांच्या दोषांकडे डोळे झाक करू नकोस. वस्तुस्थिती झाकून त्यांच्या उगीच खोट्या प्रतिमा तू तयार करू नकोस. ही स्वतःची शुद्ध फसवणूक होईल. हे बघ, तुझ्या घरच्यांशी कसं वागायचं हे तू ठरवायचंस. मला माहितीये तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्या दोषांसकट त्यांना स्वीकारलं पाहिजे असं तुला वाटतंय, पण ते सगळं करताना तू स्वतःची कुठेही फसवणूक करता कामा नयेस. कळतंय का तुला?
हो. त्यातून आता तू जो खडतर मार्ग स्वीकारलेला आहेस, सीमाने घातलेली शपथ पाळायचं ठरवलेलं आहेस, असो, पण हे सगळं करत असताना तुला आंधळेपणाने वागून अजिबात चालणार नाहीये राधा. मॅम, मी काही दिवस इथे राहू? इथे? हो, इथे आपल्या आश्रमात. का? या लहान मुलांच्या सहवासात माझं मन रमेल, मला बरं वाटेल. अगं पण राधा, प्लीज मॅम, प्लीज. राधा, अगं माझी परवानगी घ्यायची काहीच गरज नाहीये. तुला इथे राहून बरं वाटणार असेल तर राहा तू इथे. जिथे कुठे तुझ्या मनाला आनंद मिळेल तिथे राहा.